ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी अतिशय महत्त्वाची आहे। दादांना काम आवडायचं, थांबणं हा दादांचा स्वभाव नव्हता असं विक्रम काळे यांनी म्हटलंय। आपल्याला पुढे जावं लागेल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी दादांनी प्रयत्न सुरू केले होते असंही विक्रम काळेंनी म्हटलंय। राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते, कुटुंब प्रमुख एकत्र येऊन निर्णय घेतील असंही त्यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। आजही आम्ही दुःखामध्येच आहोत। आम्ही काय आजही बाहेर पडलेलो नाहीत, परंतु आता काळ कोणासाठी थांबत नाही। जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, काल निवडणूक आयोगानं 2 दिवस ती मुदत पण वाढवलेली आहे। त्यामुळं कार्यकर्ते संभ्रमात आहेत की आम्ही प्रचार करावा की नाही करावा। तर मला वाटतं की शेवटी आपल्याला पुढे जावं लागेल। दादांना घरात बसणं कधी आवडलं नाही, किंवा दादा आपण गेलो बंगल्यावरती आणि दादा दुपारी आराम करतायत 5 वाजता भेटतील असं कधी उत्तर आम्हाला मिळालं नाही संबंध 40 वर्षामध्ये। यापूर्वी सुद्धा जेव्हा जेव्हा काही निर्णय व्हायचा, विचार व्हायचा, तेव्हा आम्ही एकत्रित बसून निर्णय करायचो। त्याच्यामुळे वाटतं पुढचे सुद्धा निर्णय सगळे एकत्रित बसून होतील।